किती भारी दिसतंय ना, पण याच्या मागे खूप कडू कहाणी आहे. ही जी बाग बघताय तुम्ही, आमच्या आबांची बाग आहे. भूम तालुक्यामध्ये चिंचपूर गावामधली ही बाग 35 ते 40 टन बागेवरती माल होता. 1.5 एकरामधली बाग अवकाळीच्या तडाख्यामध्ये एका मिनिटात उद्ध्वस्त झाली. आबांचा दुसरा जो बाग होता तो 71 रुपयाने दिला होता. या बागेचा सौदा बी त्याच रुपयांमध्ये झाला होता. पण आज हा कवडी मोल भावामध्ये माल विकावा लागतोय. त्याचं कारण म्हणजे अवकाळी पाऊस. आतापर्यंत आबांकडे भेटायला आलं का कोणी आबा? जे शेतकरी अण्णा काल आले होते, आमचे पत्रकार आले होते, बाकी कोण? लोकप्रतिनिधी वगैरे? ही परिस्थिती आहे. कोणाला शिव्या द्यावा कोणाला चांगलं म्हणावा हा प्रश्न पडलेला आहे. पण माझी अख्ख्या महाराष्ट्राला विनंती आहे, एक उमदा शेतकरी आहे, तरुण शेतकरी आहे, 34 वर्षाच्या वयामध्ये या अशा बागा उभा केल्या. या बागेला उभं करण्यासाठी 5-10 लाखाचा खर्च आहे. जो ही बाग आणण्यासाठी 5-6 लाख रुपयाची औषधं घातली होती ती पण मातीमोल झालेली आहेत. शेतकऱ्याने उभं कसं राहायचं? मायबाप तुम्ही पाठीशी उभं राहणार, इथली व्यवस्था तर भिकार चोट आहे. ती 11,000 रुपयाची मदत आणून देईल तेवढीच त्यांची लायकी आहे. पण मला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये खूप सारी लोक आहेत ज्यांना शेतकऱ्यांबद्दल कळवळा आहे, शेतकऱ्यांबद्दल प्रेम आहे. शेतकऱ्यांचा डायरेक्टली स्वतःचा नंबर आणि अकाउंट नंबर देत आहे. तुम्हाला जमल तेवढी मदत करा. शेतकरी उभा राहिला, शेतकरी टिकला, शेतकरी उद्या जिवंत राहिला तरच तुमच्या पोटामध्ये अन्न जाणार आहे. हे कायम लक्षात ठेवा. देवानी सिस्टीम बनवताना, माणसाची सिस्टीम बनवताना शेती आधारितच ठेवलेली आहे आणि शेतकरी रोजच्या रोज संपत चाललाय. माझी सरकारला एक विनंती आहे, तुम्ही ही 11-10 हजाराची मदत देण्यापेक्षा नायलॉनच्या दोऱ्या आम्हाला गिफ्ट मध्ये पाठवत जावा. आम्ही त्या गळ्यामध्ये घालून सामूहिक आत्महत्या करू. शेतकऱ्यांनो एकत्रित या आत्ता तरी. तुम्ही हे दुःख तुम्हाला नाही समजणार. हे ज्याच्यावरती पडतं त्यालाच समजतं. आबा काय सांगाल? काय म्हणजे काय भावना आहे आज तुमची? मी तर तुमची समजू शकतो. भरपूर झालेले एक 8-10 दिवसावर माल आलेला होता आपला. किती दिवसात तुटला असता? 8 ते 10 दिवस. भाव किती चालू होता? 70, 75, 60-65 रुपये असं माल बघून, मार्केट बघून होतं. 30-35 टन माल लागला असता आपल्या तेवढ्याला. हतबल होऊ नका. अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. आबांना उभं राहण्यासाठी तुमची गरज आहे. तुम्ही आमच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभं राहाल ही अपेक्षा आहे, विश्वास आहे. शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहा. शेतकरी टिकला तर हा देश टिकेल, कारण की शेतकरीच या जगाचा पोशिंदा.